नमस्कार गावाला कशा आसात बरे आसात ना। मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत असा। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। हा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीत आणि भरभरीत जावो। आणि आज मी गावाक इले, माझ्या गावाक ओळ्या गावाक असं मी आता। आणि आज मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे मी अजूनमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती गुढीपाडवा। आमच्या रामेश्वर मंदिर आहे ना आमचा, तिकडे गुढीपाडवा साजरी करतात, म्हणजे गुढी उभारतात। तर मी अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नव्हतो, पण आज मी ते माझ्या चॅनलद्वारे तुमका आज बघूक भेटला। तर मी आता देवळाकडे जातले आणि तुमका आता गुढी उभी करतात, पूजा करतात, ते सगळं तुमका मी आज दाखवतले। भटजी काकांचा आज ते पूजा होता, पंचांग हे भटजी काका आज वाचणार आहे तिकडे देवळामध्ये। तर ही व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण दाखवतो। त्याच्यानंतर खाऊ वाटप असतो, काय ना काय असे कार्यक्रम असतो, म्हणजे खाऊ वाटप करतात सगळ्यांना, थंडा असे लाडू बिडू वाटला जाते। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा तुम्ही बघतायत तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, तर आता मी चाललो देवळाकडे, सगळे गावकर आमचे जमलेले आहेत। गुढी सजवतात ना, ते काय मला दाखवायला मिळालं नाही, कारण मला इथे येईपर्यंत थोडा लेट झाला। गुढी उभी पण केली आहे बघा काकांनी। आता आपण बाकीचे कार्यक्रम बघूया पुढे। हो, का नाही झालं? देवळासाठी थंड आणायला चाललोय, इथल्या मानकऱ्यांसाठी थंड आणायला चाललोय आणि गरमी जास्त वाढली आहे, त्यासाठी पुढे खूप वाढले हीट। हो, नाही घेऊन या थोड्या थोड्यात घेऊन येईल। एक नंबर वाजवला ना तुम्ही, मस्त वाटला। नमस्कार। कृष्णाय महा नारायण महा माधवाय महा गोविंदाय महा विष्णुदेवाय महा मधुसूदनाय महा त्रिविक्रमाय महा वामनाय महा श्रीधराय महा अच्युताय महा जनार्दनाय महा राम देवता नमो नमः, स्थान देवता नमो नमः, संग्रामी एवं गुणायाम
अर्घ्यम् आचमनीयं स्नानं समर्पयामि मन्माकणार्थे विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि नमो नमः हरिद्रां सकलसौभाग्यं समर्पयामि माल्यादिषु सुगन्धिते मालित्यादिमे प्रभो मया पुष्पाणिसुरनायको श्रीमन्माकणाधिपतये नमो नमः सकलपूजार्थे प्रसन्नपूजार्थे ध्रुवां पुराणीं समर्पयामि अलङ्कारार्थे प्रसादान् समर्पयामि श्रीमन्माकणाधिपतये नमो नमः यत् पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे नमो देवे महादेवे शिवाय सततं नमो प्रभुते वज्रान्यता प्रसादं माल्यादिनी मालित्यादि प्रभमया ब्रह्मध्वजदेवता सकल पूजा नानाविध पुष्पाणि सर्वदेवानां सकल पूजा यानि कांच पापानि जन्मानि यदा शरणं त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष नरं पापं न आता आम्ही सगळे आतमध्ये चाललो. काका आता पंचांग वाचणार आहेत. हां, नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणाप्रदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितः सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमो नमः. 60 नाव आहेत 60 की एक त्या वर्षाला दिलेली असतात. गेल्या वर्षी क्रोधी नाम होतं गेल्या वर्षी. यावर्षी विश्वावसू असं नाव या संवत्सराचं नाव आहे, या वर्षाचं नाव आहे. 60 वर्षांनी परत तेच येतं विश्वावसू नाम संवत्सर. श्री गणेशाय महा. आरंभी श्री गणराजाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच जसा अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुवदन देव उत्कर्ष पावत आहे. संवत्सर प्रतिपदेची कर्तव्ये कोणती? वर्षारंभाचे दिवशी घरोघर गुड्या म्हणजे ध्वज उभारावे. प्रत्येकाने सुगंधी अत्तराधिकाने अभ्यंग करून मंगल स्नान करावे. ब्राह्मणांसह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्र व अलंकार यांनी मंडित करून उत्सव करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याच्याकडून वर्षफल ऐकावे. निंबाधिकांच्या चूर्णाचं काय महत्व आहे ते सांगितलेलं आहे. मंगल स्नान होतात पहिल्याने अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाची फुलांसह कोवळी पाने आणून त्यात मिरे, हिंग, मीठ, जिरे व अजमोदा हे जिन्नस थोडे थोडे घालून त्या सर्वांचे चूर्ण करून ते सर्वांनी भक्षण करावे म्हणजे रोगांचा नाश होतो. नंतर पंचांगावरील गणपतीचे ब्राह्मण व यासह पूजन करावे. याचकांना यथाशक्ती अनेक दानांनी संतोष होऊन इच्छित भोजन घालावे आणि नाना प्रकारची मंगलगाणी वाद्ये पुण्यपुरुषांच्या कथा ऐकत व स्त्रीसह मौजेने विलास करीत पाडव्याचा दिवस मोठ्या आनंदाने घालवावा म्हणजे सारे वर्ष सुखाने जाते. यामध्ये ऐकण्याचा भाग कोणता आहे तो पुढे आहे. विजयाभिनंतर त्याचा शोध 10,000 वर्ष देशात नागातीर्थावर नागार्जुन त्याचा
शक 4 लाख वर्ष. 6वा कर्नाटकात कल्की त्याचा शक 831 वर्ष होय. कलियुगाची 5,124 वर्षे पूर्ण झाली असून 4,26,874 वर्षे शिल्लक आहे. श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर असून राजा रवी, मंत्री रवी, मेघेश रवी, अग्रधान्यांचा स्वामी बुध, रसांचा अधिपती शुक्र आणि पश्चात धान्यांचा स्वामी चंद्र याप्रमाणे त्यांची वये. विश्वावसु नाम संवत्सरात पाऊस कमी पडेल, पिकांचे उत्पादन आहे, लोकांचे अनेक प्रकारे कल्याण होईल, लोक सुखी व समाधानी होतील. यावर्षी नील नावाचा मेघ आहे, पाऊस पुष्कळ व चांगला पडेल, दुग्धोत्पादन चांगले होईल, सर्व लोक आनंदित होतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग आहे, पाऊस चांगला पडेल, धान्योत्पादन भरपूर होईल. मेघनिवास रजकगृही असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, त्यामुळे लोकांना सुख आणि चांगले आरोग्य लाभेल. काकांचे पंचांग वाचून झाले. आता आम्ही सगळेजण गुढीच्या पाय पडायला चाललो. आता कार्यक्रम सगळे झाले. आता आमचा खाण्याचाच कार्यक्रम चालू आहे. आता हे लाडू वाटत आहेत आणि आता थंड आणले आहेत, तेही वाटले जाणार. हे बघा,
दे. तर मग गावाल्यांनो बघितलात कशी साजरी केली जाते आमच्या रामेश्वर मंदिरमध्ये गुढीपाडवा हा उत्सव किती चांगला छान असं केला जातो साजरी. तर मलाही पहिल्यांदा हे बघायला मिळाला गुढीपाडवा साजरी कसे करतात ते. ॲक्च्युली घरी करतात, घरी केली आहे मी आमच्या गुढीपाडवा उभी, पण मी मंदिरातली व्हिडिओ अजूनपर्यंत दाखवू शकलो नव्हतो. पण आज मला तो मुहूर्त भेटला तुम्हाला दाखवण्याचा. आणि आज वेळ अशी निघाली की मी या टायमाला येऊ शकलो नसतो गावी गुढीपाडव्याला, पण ते मुहूर्त भेटला मला, यायला मिळाला आणि ही व्हिडिओ दाखवायला भेटली मला. ओके, तर असेच मी तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. त्या व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा बघतात माझ्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिला तुम्ही, आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. ओके, चला आता मला माझ्या घराकडे जायचं आहे. मला घरी पण आता कार्यक्रम आहे, म्हणजे गुढी उभी करायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे देवाला. ओके, चला बाय बाय, टेक केअर.